हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आता मंजिरी वेगळा डाव रचते. ती एक बाहुलं तयार करते. तेव्हा मार्जरी बोलते की वा मंजिरी वा, पहिली मंजिरी परत आली. इतक्या दिवस कुठे गायब झाली होती ती मंजिरी परत आली. तेव्हा मंजिरी बोलते की बरोबर बोलतेस मार्जरी तू. इतक्या दिवस मी ते अंबिका आणि मीराच्या बोलण्यामध्ये आली होती, पण आता नाही. आता हे बाहुलं जसं आहे तसं आता मी वेदाला माझ्या हातातलं बाहुलं बनवेल आणि त्या बाहुल्याचा वापर करून त्या दोन बाहुल्यांना म्हणजे अंबिका आणि मीराला माझ्या बोटावर नाचवेल. इकडे अथर्व बोलत असतो की हे त्या बाईने मुद्दाम केलं तर नसेल ना, पण ती वेदाच्या मागे का लागेल. आणि इकडे मंजरीचं त्या बाहुलीवर काहीतरी मंत्र उच्चारून षडयंत्र चालू असतं. तेव्हा मीरा इकडे अथर्वला सांगत असते की वेदाचे बाबा, मला असं वाटतं तो काचीचा तुकडा चुकून तिथे राहिला असेल तर डायरेक्ट अशा वेदाला त्रास देणार नाही, त्यांचं काहीतरी असेल. इकडे अथर्व मीराला बोलत असतो की बरं ठीक आहे, मग आता पुढे काय करायचं आहे. तेव्हा मीरा बोलते की आउट हाऊस पाडून आपल्याला काही उपयोग होणार नाही, कारण की आपल्याला सध्या तोच पुरावा आहे. तेव्हा अथर्व बोलतो की हो, आपण जर ते आउट हाऊस पाडलं तर आपल्यालाच प्रॉब्लेम होतील. तेव्हा मीरा बोलते की आता फक्त आपल्याकडे एकच गोष्ट आहे, एकच प्रॉब्लेम आहे. तेव्हा अथर्व बोलतो की कोणता. तेव्हा मीरा बोलते की ती पारदर्शक भिंत, ती भिंत कशी पार पाडायची. इकडे अजित पुरतं होरपळून गेला असतो. मायाने त्याला हनीमूनला जाण्यासाठी होकार दिलेला असतो म्हणून. तेव्हा तो पूर्ण रेडी असतो. तेव्हा नर्मदा त्याला पुन्हा विचारते की मायाने खरंच होकार दिला आहे ना. तेव्हा अजित बोलतो की हो, खरंच होकार दिला आहे. त्याचे वडीलही त्याला विचारतात. तेव्हा अजित बोलतो की हो, तिनेच तर सांगितलं म्हणून मी सगळं विला वगैरे बुक करून ठेवला आहे म्हणून. तेव्हा तो खूप मोठमोठ्या बाता करत असतो मायाला घेऊन जाण्याबद्दलच्या. तेवढे तिथे माया येते. माया बॅग बघते आणि बोलते की हे काय. तेव्हा माया बोलते की चाललं काय इथे, तुम्ही ते गोळा का झाला आहे. तेव्हा अजित बोलतो की माया जास्त बडबड बोलत बोलत बसू नकोस हं, टाईम बघ काय झालं आहे, आपली फ्लाईट मिस होईल. तेव्हा नर्मदा बोलते की माया सांगितलं नाही मला. तेव्हा माया बोलते की कशाबद्दल सांगितलं नाही, काय चाललं आहे, मला काही माहिती नाही आहे. तेव्हा नर्मदा बोलते की अगं तुम्ही दोघं हनीमूनला चालले आहेत ना. तेव्हा माया बोलते की हनीमून. तेव्हा माया स्पष्ट नाहीच बोलते. तेव्हा अजित बोलतो आय न्यू इट, मला माहिती होतं की आधी पहिले हो हो बोलते आणि नंतर भॉ अशी करून काहीतरी सरप्राईज देते, म्हणून मी रेकॉर्ड करून ठेवलं आहेस. तेव्हा दामोदर बोलतो की तू रेकॉर्ड करून ठेवलं आहेस. तेव्हा अजित बोलतो की हो, आता मला एवढ्यांसमोर सांगायचं नको होतं, पण लेट्स सी. तेव्हा अजित ऐकवतो. तेव्हा माया त्याला बोलली असते की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला उद्याच्या उद्या हनीमूनला जायचं आहे म्हणून. तेव्हा माया बोलते की हे नाही, हे जरी आवाज माझा असला ना तरी मी बोललेली नाही आहे, हे ए आय आहे, 100% ए आय आहे. तेव्हा अजित बोलतो की ए बघ माया, असं काही पण काय बोलू नकोस. तेव्हा माया बोलते की बरं ठीक आहे, जरी मी बोलली असेल ना तरी पण मी आत्ता बोलते की मला हनीमूनला जायचं नाही आहे. तेव्हा माया तिथून निघून जाते. तेव्हा नर्मदा मनात विचार करते आणि बोलते की आवाज तर नक्की मायाचा आहे, आधी हो बोलली आणि आता नाही, नक्की काहीतरी आहे. इकडे मंजिरी तिच्या खोलीत येते. वेदा झोपलेली असते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की माझी शिकार अगदी माझी वाट बघत असल्यासारखी शांतपणे पडून राहिली. मंजिरीने काहीतरी रख्खी आणलेली असते, ती वेदाच्या कानाला लावते आणि वेदाला वशमध्ये करण्याचा प्रयत्न करते आणि मंत्र बोलत असते. आणि तेवढ्यात वेदाला जाग येते. वेदा मान हलवत असते. तेवढ्यात अंबिका तिथे येते आणि अंबिका ओरडते की वेदा. तेव्हा अंबिकाला वाटतं की वेदा अशी का करते म्हणून. तेव्हा मंजिरी लगेच पुन्हा नाटक करते, वेदा ए बाळा उठ, काय झालं आहे असं. तेव्हा वेदा उठते. तेव्हा मंजिरी बोलते की काय गं, काय झालं आहे, अशी अवेळी का झोपली आहेस. तेव्हा वेदा बोलते की बाहेर खूप ऊन आहे म्हणून आईने मला झोपायला लावलं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की बरं ठीक आहे, आता झोप झाली ना तुझी, जा काहीतरी खाऊन घ्या आणि बाहेर खेळायला जा. तेव्हा वेदा बोलते की बाबा घरात आहेत ना. तेव्हा मंजिरी बोलते की हो का गं. तेव्हा वेदा बोलते की मला मान्सून पिकनिकबद्दल बाबाशी बोलायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा मंजिरी बोलते की बरं जा. तेव्हा अंबिकाच्याही जीवात जीव येतो. परत वेदासोबत अंबिका ही जायला निघते. तेव्हा मंजिरी अंबिकाला आवाज देते अंबिका. तेव्हा ती अंबिकाजवळ जाते आणि बोलते तू नाही जाणार आहेस मान्सून पिकनिकला. आणि बोलते की नाही, तुला तर स्वर्गाच्या पिकनिकसाठी जायचं असेल ना. तेव्हा मंजिरी अंबिकाला बोलत असते तू आजकाल खूप वाट चुकवायला लागलीस हं. त्या दिवशी नाही का तू गुहेत आली होती मायाचं रूप घेऊन. तेव्हा अंबिका हसते आणि बोलते की अच्छा तुला कळलं, पण मी तुझ्या गुहेत मायाचं रूप घेऊन का आली होती ते तुला कधीच कळणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते की मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला माझी गुहा सध्या खूपच आवडायला लागली हं. त्यामुळे आता सध्या गुहेच्याच चर्चा होणार आणि तुम्हाला सतत गुहाच दिसत राहणार. तेव्हा वेदा पळत पळत तिच्या खोलीत येते. ती अथर्व आणि मीरा बोलत असतात. तेव्हा वेदा बोलते की आई बाबा. तेव्हा वेदा घरात पाय ठेवणार तेवढ्यात तिला गुहेत पाय ठेवल्यासारखं वाटतो.
तेव्हा वेदा घाबरते आणि ती स्वतःला गुहेत बघत असते. पूर्ण ती लाल बुंद गुहा. वेदा घाबरत असते आणि बोलते की आई बाबा तुम्ही कुठे आहात, मला वाचवा. तेव्हा ती सैरभैर इकडे तिकडे बघायला लागते, तिच्या आईबाबांना शोधायला लागते. तेव्हा मीरा आणि अथर्वला काहीच कळत नसतं. मीरा आणि अथर्व सारखे वेदाला बोलत असतात की वेदा आम्ही इथेच आहोत. तेव्हा ते तिला हळूवारपणे हँडल करण्याचा प्रयत्न करतात. ते तिच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात, पण वेदा इकडे तिकडे पळत असते आणि तिला फक्त तिच्या आईबाबांचा आवाज येत असतो, पण तिला कळत नसतं की कोण आहात. तेव्हा ती विचारत असते की तुम्ही कोण आहात, मला वाचवा, मला वाचवा. तेव्हा अथर्वलाही काही कळत नसतं. अथर्व आणि मीरा वेदाकडे हळुवारपणे जातात, पण वेदा इकडे तिकडे पळते, खाली पडते आणि ती जोरजोरात ओरडत असते की मला वाचवा, मला मारू नका. तेव्हा अथर्व बोलतो की बेटा आम्ही इथेच आहात बाळा, तू का अशी करते. तेव्हा ते जवळजवळ जात असतात. तेवढ्यात अंबिकाही येते. अंबिकाही हा प्रकार बघते. अंबिकालाही काही कळत नसतं. तेव्हा हळुवारपणे अथर्व आणि मीरा वेदाजवळ बसतात. तेव्हा वेदा खूप जोरात ओरडते की मला वाचवा. तेव्हा अंबिका बोलते की मीरा काय झालं. मीराला उत्तर देता येत नसतं. तेव्हा मीरा अथर्वशी बोलत असते की तिला काहीतरी झालं आहे, ती घाबरली खूप, ती आपल्याला ओळखत नाही, ती दुसरीच कुठेतरी स्वतःला समजते. हे अंबिकालाही कळतं. तेव्हा अंबिका विचारत असते, मीरा अंबिकाला विचारते की काहीतरी कर म्हणून. तेव्हा अंबिका तिच्या जादूने काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या जादूही काम देत नसते. तेव्हा अंबिका हतबल होते आणि मीराजवळ बसून तिला बोलते की मीरा काहीच होत नाही आहे. वेदा घाबरत असते. अथर्वला आणि मीराला काहीही समजत नसतं. मीरा रडत असते. तेवढ्यात मीरा अंबिकाचा हात धरते आणि तिची जादू कामात येते. मंजिरीने वेदाच्या कानाच्या पाठीमागे जे काही रख्या लावलेली असते ती पुसली जाते. म्हणजे जेव्हा जेव्हा मीरा अंबिकाचा हात धरते तेव्हा तेव्हा अंबिकाची जादू काम करत असते. आणि तेव्हा वेदा होशमध्ये येते आणि वेदा सांगते की आई बाबा तुम्ही कुठे गेला होतात आणि मी गुहेत कशी पोहोचली. तीच गुहा जी मी चित्रात काढली होती. तेव्हा अथर्वच्या आणि मीराच्या हे काहीच लक्षात येत नसतं. अथर्व बोलतो की नाही बाळा तू इथेच आहे, ही बघ तुझी खोली आहे. तेव्हा अंबिकाच्या सगळं लक्षात येतं. मंजिरी तिला बोललेली असते की आता फक्त गुहेचीच चर्चा होणार आणि घरात फक्त गुहेचेच विषय राहणार. तेव्हा अंबिका मीराला बोलते की मीरा हे सगळं त्या मंजिरीने केलं आहे, कारण की मंजिरी आत्ता वेदाच्या खोलीत होती, तिनेच काय केलं असेल. तेव्हा मीरा काहीतरी अथर्वला बोलणार. तेवढ्यात अंबिका तिला शांत करते आणि बोलते की मीरा अथर्वांना आत्ता काहीही सांगू नकोस, कारण की त्यांना सांगितल्यावर ते चिडतील आणि ते लगेच मंजिरीकडे जातील आणि सगळा प्लॅन फिसकटेल. म्हणून अंबिका मीराला अथर्वला काहीही सांगू देत नसते. तेव्हा वेदा होशमध्ये आल्यावर पटकन तिच्या आईबाबांना मिठी मारते आणि रडत असते. मीराही रडत असते. अंबिकाच्याही जीवात जीव येतो. पण आता त्यांना काहीही कळत नसतं की मंजिरी नेमकं काय केलं आहे. आता त्यांना मंजिरी काय काय करते हा शोध लावायचा आहे आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.